दूरदर्शनचे उपमहासंचालक श्री शिवाजी फुलसुंदर यांना मी विनंती करेन की त्यांनी सन्माननीय अतिथींना रंगमंचावर घेऊन यावं. दूरदर्शनचे उपमहासंचालक श्री शिवाजी फुलसुंदर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी राज्यपालांचा सन्मान करावा. अभियांत्रिकी विभागाचे उपमहासंचालक श्री सत्यजित दास यांना मी विनंती करेन की श्री अनिल काकोडकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी रंगमंचावर यावं. श्री शिवाजी फुलसुंदर सर, तुम्हाला अशी विनंती आहे की कृपया तुम्ही आम्हा सगळ्यांशी संवाद साधावा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण सर्वांचं दूरदर्शन सह्याद्रीतर्फे हार्दिक स्वागत. मंडळी, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचं प्रेक्षकांशी खूप जुनं नातं आहे. लोकसेवा प्रसारक या नात्याने आम्हाला सामाजिक जबाबदारीचं भान आहे आणि आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही याचा प्रत्यय देत असतो. गेली अनेक वर्ष सह्याद्री वाहिनीतर्फे समाजातील विविध स्तरावर समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन वेगवेगळ्या सन्मान सोहळ्यातून त्यांचा सन्मान करत असतो. आमच्या गोदरेज नंबर 1 सह्याद्री नवरत्न सन्मान सोहळा त्याचाच एक भाग आहे. याचं आयोजन आम्ही गेली 15 वर्ष यशस्वीपणे करत आलोय. यंदाचं हे आमचं 16वं वर्ष. खरं सांगायचं तर ही मंडळी या मंचावर येणं हा खरा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा सन्मान आहे असं आम्ही समजतो. त्यांच्यामुळे आमचा हा मंच खऱ्या अर्थाने श्रीमंत होतोय. मंडळी, एवढा महत्त्वाचा कार्यक्रम वर्षानुवर्ष यशस्वीपणे पार पाडणं ही सोपी गोष्ट नाहीये, पण त्यापाठी दूरदर्शनचं घट्ट टीमवर्क असल्यामुळेच हे शक्य झालंय असं मी अभिमानाने सांगतोय. तुमच्या प्रेमामुळेच आज हा सोहळा यशस्वीपणे पार पडतोय. तुम्ही सगळेजण आज इथे आहात आणि हीच या कार्यक्रमाची शान आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी, कधीही नवरत्न सन्मान सोहळा म्हटलं की त्याआधी गोदरेज नंबर 1 असं आपसुकच ओठांवर येतं. आमच्याच नाही तर गेली 15 वर्ष हा सोहळा अनुभवणाऱ्या प्रत्येकालाच गोदरेज नंबर 1 शिवाय या सोहळ्याचा उच्चारच अपूर्ण आहे असं आम्हाला वाटतं. मंडळी, आपण विविध कार्यक्रमांची आखणी करतो, खूप संकल्पना राबवतो, पण त्याला जेव्हा गोदरेज सारख्या प्रायोजकांची साथ लाभते तेव्हाच उत्तम कार्यक्रमाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकतो. म्हणूनच गोदरेज नंबर 1ने दिलेल्या अखंड सोबतीसाठी त्यांचे मनापासून आभार. जाता जाता आणखी एक खास गोष्ट आपल्याला सांगायची आहे, ती म्हणजे दरवर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या नव्या रत्नांचा आमच्या खजिन्यात समावेश होत जातो. पण या सगळ्यांची तुम्हाला माहिती तुमच्याजवळ कायमस्वरूपी राहावी या उद्देशानं यावर्षी आम्ही एक छोटी पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेतनं दरवर्षीच्या नवरत्नांची माहिती आपल्याला मिळेल. आजचे आपले अतिथी माननीय राज्यपाल श्री श्रीनिवासजी पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी या पुस्तिकेचं औपचारिक अनावरण करावं. श्रीनिवासजी सिक्कीमचे राज्यपाल आहेतच, पण खरं तर ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि आपले उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर सर यांचा सत्कार करण्याची त्यांची इच्छा आहे. तर मंडळी, नवरत्नांचा हा साज गुंफून तयार झालाय. यातलं प्रत्येक रत्न अनमोल आहे.
आणि प्रत्येकानं आपल्या मनाच्या कप्प्यात जपून ठेवावं असं ठेवणीतलं काम केलेलं आहे. या सोहळ्याला साक्षीदार म्हणून लाभलेले आपले आजचे प्रमुख अतिथी माननीय राज्यपाल श्री श्रीनिवास पाटील यांना मी विनंती करेन की त्यांनी आज आम्हाला मार्गदर्शन करावं आणि शुभाशीर्वाद द्यावे. सर्व आदरणीय पुरस्कार्थी, उपस्थित सज्जन आणि मित्रो, खरं तर माणिक, पाचू, मोती, पोहळं, गोमेद, लसण्या, पुष्कराज आणि हिरा ही नवरत्न. पण ती नवरत्न सह्याद्रीच्या कातळामधून, वेगवेगळ्या दऱ्याखोऱ्यातून, कृष्णेच्या काठावरून, कोयनेच्या घाटावरून, मुळामुठेच्या धरणांच्या परिसरातून शोधून काढायची आणि त्याची एक सुंदर फुलांची माळ फुलसुंदर यांनी केली. ते खरे सुवर्णकार. आणि ज्यांनी ही शोधून काढली रत्न ते कमलाकर आणि माझ्या दोन भगिनी. नेमकं कुठं काय घ्यावं. आपल्या काही लोकांच्या हातात खडे असतात आणि काही लोकांची सवय असते. इथं काय असतं, मोती, इथं माणिक, इथं नील, प्रत्येक ग्रह समजुतीप्रमाणे, आणि त्याचा हार बनवायचा आणि बसवताना जे रत्न इतराला पूरक आहे ते बसवायचं, मारक बसवायचं नाही. तेव्हा महाराष्ट्राच्या मातीला जे पूरक आहे ते निर्माता म्हणून ज्याने आपली सुरुवात केली आयुष्याची या सह्याद्रीवरती, निर्माता ते उपसंचालक आणि काही काळाचे संचालक शिवाजी फुलसुंदर, त्यांनी मला बोलावलं. मी यांचा जवळचा सहकारी, माझे मित्रवर्य मोहनराव आगाशे, मेणोलीचा नाना फडणीस, माझ्या जिल्ह्यातला वाईचा कृष्णाकाठचा. त्याची भिकबाळी चित्रात हलत नाही, पण घाशऱ्यामध्ये जी हलती ती बघून नक्की काय असावं. आणि गणेशाला वंदन करून एक या आणि एक त्या किती पाहिल्या, किती ऐकलंय म्हणून सांगतो. मनात घर करणं. आणि त्यांनी सांगताना सांगितलं काय, तुमचं हेरून मी नाही पेरलं, तुमचं हेरून मला जे मिळालं ते मी फुंकलं आणि ते उगवलं. आदिनाथ काय म्हणतोय, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलं शेतकरी मासिक अॅग्रोवन. आदिनाथ चव्हाण शेतकऱ्याच्या पोरांचा सत्कार शेतकऱ्याच्या मुलांना केला, ही आजची एक आणखी चांगली गोष्ट. आणि गावात कुणी काही केलं तर त्याला मान्यता नाही, पाटलानं केलं त्याला मान्यता असते. म्हणून आदिनाथचा सत्कार करताना मला आनंद झाला. साहित्यरत्न भटकळांनी सगळं वेचलं, काय चांगलं आहे, काय चांगलं आहे, काय चांगलं आहे, काय चांगलं आहे, ते वेचलं, ते ठेवलं, आणि श्रम परिहाराकरता ते गायले, लिहिलं सुद्धा. मला जे भावलं ते तुम्हाला कसं दाखवायचं, तर मला जे भावलं ते तुम्हाला दावलं, ते रामदास. आशालता बोलल्या, मत्स्यगंधा मी बघितले, रायगडात जेव्हा जागे ते सुद्धा बघितले. शरद तळेकरांची ती मासेवाली ती का लवकर गेलो, ती तो झटका काय असतो तो मी बघितलाय. आशा आणि लता यांचं मिश्रण असली अशी आशालता, जिनं अनेक पारितोषिक मिळवली, तिचंही सत्कारित होतोय याचा आनंद मी व्यक्त करतो. आरती आत्ताच गायल्या, तिचं गाणं मी सिक्कीमच्या राजभवनामध्ये आग्रहानं ऐकलंय. सगळं संपलं. मी म्हणलं आता आमची फरमाईश, काका सांगा म्हणे काय. म्हणत 2 ओळी. इथं सय्या बसली माझ्या मित्राची मुलगी, तिनं मला कानात सांगितली, काका तिला आग्रह करा आणि ते रेकॉर्ड करा आणि ते मला ऐकवा. मी तो हळूच हल्लीच्या प्रथेप्रमाणे तो रेकॉर्ड केला आणि तिला ऐकवला. बरोबर आहे सय्या? रसिक लागतो गाणाऱ्याला. गाणं रंगतं कधी, रसिकांनी माना डोलल्यानंतर. आणि गाणं कळतं कधी, शेजारच्या मांडीवर थाप मारल्यानंतर. आपल्या मांडीवर मारायची नसते. तुला कळलं का? मला कळलं. शेजारीची मांडी हे समेवर येण्याची उत्तम जागा. नावानं बेबी पण वयानं ताई आणि अनुभवानं ताई.
भाजीवाली. मी मग त्यांना मुद्दाम सांगितलं, निरनिराळ्या ताज्या सुंदर स्वच्छ शिक्षणाचा गंध थोडा मिळाला, आणखी मिळावा, वाचनानं तो वाढतो म्हणून पुस्तकं. मला सांग कसे, ज्यांना शक्य नाही पुस्तक घेणंच शक्य नाही, ती बाई भाजी विकते, त्यातून पुस्तकं गोळा करते आणि मुलींना शिकवते. हे उदाहरण जे आहे, आणि आजही त्याच व्यवसायामध्ये रममाण होतात. पतीची साथ आहे. सैनिकांच्या विधवांना कुंकू लावून, विधवा शब्द वि आणि ध याचा जर हे केला, अनुप्रास केला, तर महिलांना बोलवून जे धडाधडीत पडले, या देशाच्या कामी आले, त्यांना हळदी कुंकू लावायचं, प्रथा मोडायची आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं, ही ताकद त्यांच्या मनामध्ये उगवली आणि त्यामुळं त्याचं अनुसरण होतंय. शिक्षण स्वतः शिकवलं, PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट शिकवल्यानंतर असं लक्षात आलं की ते वाढेपर्यंत त्याला नक्की कुठं मूळ धरायला पाहिजे आणि ती मुळं पसरली पाहिजेत. जे झाड उंच असतं त्याची मुळं नीट जात नाहीत, तर ठराविक खोलीवरती लांब पसरतात, म्हणून ते झाड उभं राहतं. पण आता उभं झाड हे कधी वाऱ्यानं पडेल हे कळल्याबरोबर त्याचा उत्तम प्रसार व्हावा, तो मातृभाव व्हावा, याकरता ज्यांनी प्रयत्न केले ते रमेश पानसे. आता मला कळलं, मी डॉक्टर झालो, पण नक्की काय दुखतंय ते छेदून नाही बघायचं, लॅप्रोस्कोप बारकाईनं बघायचं. म्हणजे तुलाही त्रास नको, मलाही त्रास नको, मला कळलं पाहिजे, मला मी दुरुस्त करतो. असे अनेक लोकांना क्षयरोगातून ज्यांनी मुक्त केलं. आणि आपल्या पिढीचा वारसा चालवण्याकरता मुलांना सुद्धा संज्ञान दवाखाना आणला, ते डॉक्टर भानुशाली. अरे तर फेस ऑफ द इयर. आता फेस ऑफ द इयर हा इथं कसा फिट झाला? चंदन आणि हळद, त्याचं आलेपण, त्यामध्ये दिसणारा चेहरा, तो गाणारा, आता भावणारा. तू विचारलं ती सध्या काय करते? ती सध्या बक्षीस घेते. पूर्वी गात होती, आता ती नव्यानं अभिनयच्या जोडीला काम करते. तिला भरपूर वाव आहे आणि म्हणून ती मोहन शाळेत जाऊन बसलेली आहे. डॉक्टर कसा ओळखावा? मानसोपचार तज्ञ चाललंय, कुठं चुकतंय ना कसं करावं, इतक्याजवळ बसली. राजदत्तांच्या मधली खुर्ची रिकामी आहे, विक्रम पलीकडे आहे, तेव्हा तिचे विक्रम असेच अबाधित राहोत. सुहास बोळकर व्यक्तिचित्र बघितले मी मगाशी, आणि त्याची अनेक व्यक्तिचित्र मी पुण्यात जिल्हाधिकारी होतो ते बघितलं जवळ, मोठे मोठे चित्र. असं वाटतं वा, अरे तो उभा आहे काय? जर लांबून बघितलं ते उभा आहे, इतपत व्यक्तिरेखा, त्याच्या चेहऱ्यावरच्या थोड्या आठ्या असतात त्या, किंवा वयानं येणाऱ्या सुरकुत्या, किंवा मिशीतला एखादा वाकडा झालेला केस सुद्धा. मगाशी ते काय रंगवत होते? भुवई रंगवत होते. दोन्ही भुवया काही वेळा सारख्या नसतात, पापड्यांची उघडझाप वेगळी होते, पण जेव्हा ते चित्र रंगतं तेव्हा ते प्रतीत होतं आणि ते मनात ठसतं. ते सुहास बोल. सह्याद्रीनं हा कार्यक्रम करत असताना तू दूर येथे, सह्याद्रीच्या एका कोपऱ्यामध्ये हिमालयाच्या कुशीत ठराविक उंचीवर मी बसलोय. पण शिवाजीरावांनी बोलावलं, ज्याला कुंडीत रोपटं लावता आलं ते रोपटं उठून जमिनीवर आलं, ते भरलं, फुललं, अनेकांना त्याने फळं दिली. अनेक लोकांना बोलावून शिवाजीरावांनी त्यांना इथं आधार दिला. जयू भाटकर, नंदन पवार हे त्यांच्या साथीने हा समारंभ उठादार व्हावा. अनिल काकोडकरांना बोलावलं, अणुशास्त्रज्ञ. तुका केवढा, आकाश हा एवढा, पण कुठून? अणुतून. छोट्यातून मोठं झालेलं हे झाड सह्याद्रीच्या नररत्नांनी आज फुलवलं. त्यांच्या फळांचा बहर आणखी भरावा. आणि आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याने ते झाड वागतं आणि आंबे काढले की ते झाड पुन्हा उठत. सह्याद्रीनं ही नररत्न निवडताना खाली वाकावं, ती रत्न वेचावीत, त्यांना द्यावं, आपला भार कमी करावा आणि पुन्हा आपल्या जागा. जय हिंद, जय महाराष्ट्र.